आराध्य दैवत ज्यांनी या भागाला पाणी दिलं, अंगात पाणी असल्यावर काय घडतं याचा इतिहास घडवला. आणि आपण आता इथं बाहेर आल्यानंतर सगळं पाहतोय. कशाच्या 4 चाकी गाड्या आहेत, कोणाची 2 चाकी गाडी आहे, सगळी आलेली गाडीवरून आलेली लोक आपल्याला इथं पाहायला मिळतात. याचं मुख्य जर श्रेय कुणाला जात असेल तर ज्यांनी ताकारीने टेंबूचं पाणी आणलं, हे केवळ आपल्या अंगात असणाऱ्या पाण्यामुळे घडलं, त्यांना पहिला सलाम करायला पाहिजे. आणि ते स्वर्गीय संपतराव देशमुख यांना पहिला मी नमन करतो. थोडासा इतिहासात मी एवढ्यासाठी जातो, इथं असणारे उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे आदरणीय नेते पृथ्वीराज बाबा यांच्याबरोबर आलेले सर्व. सुदैवानं 1995 साली की ज्यांनी 50 वर्ष काँग्रेसची सत्ता भोगली, ज्यांनी भागात काहीच केलं नाही, त्याच्यात सत्तांतर झालं आणि 1995 साली आपल्या दातार योजनेला गती लागली. 1983 साली अक्षरताईंच्या मुहूर्तावर स्वर्गीय वसंतदादा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आणि स्वर्गीय संपतराव चव्हाण आमदार त्याकडे होते, यांच्या उपस्थितीमध्ये ताकारीच्या योजनेचं उद्घाटन सागरेश्वरच्या माळावर, कोंड्या माळावर तालुक्यात काही लोक या कार्यक्रमात सुद्धा उपस्थित असण्याची शक्यता आहे. हे सांगण्याची एकच गोष्ट आहे की 1983 साली ताकारी योजना मंजूर झाली आणि 1995 सालापर्यंत म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचा काळ एक तर तिथं काहीही काम झालं नव्हतं. एक कॉन्ट्रॅक्टर होता ताकारी योजनेला, तिथं ज्याला पंप हाऊस म्हणतो, ते काम पंप हाऊसमधलं काम करायचा. दरवर्षी गाळ यायचा, पहिलं काम केलेलं ते मुजून जायचं आणि पुन्हा गाळ उचलायचा. एवढाच कालावधी त्या कामामध्ये झाला, म्हणजे फक्त 10% सुद्धा काम झालं नव्हतं. 95 साली संपतरावांना आमदार झाले आणि त्यांनी दुसरा कशाचाही ध्यास घेतला नाही. त्याने एकच ठरवलं की काही होऊ दे, मला माझ्या भागातल्या लोकांना पाणी मिळालं. कारण सुदैवानं त्या पडत्या काळात त्यांना सभापती असताना त्यांनी सगळी गावं येऊन त्यांची परिस्थिती बघितली होती. त्याच्यामधला उद्देश एवढाच होता की 95 साली हे सगळं घडलं. दुर्दैव बघा ही क्रांती घडली, अण्णा 1 वर्षच राहिले आणि त्याच्यानंतर पुन्हा ही धुरा बाबांच्या गळ्यात. प्रश्नाला हे जे 12 वर्षात काहीच काम झालं नाही, ते फक्त 3-3.25 वर्षात बाबांनी तडीला न्यायचं काम केलं. ही वस्तुस्थिती आहे, हे कुठेतरी जाणून घ्यायला पाहिजे. आणि मग फक्त एवढी गती आली त्या योजनेला की काम कुठल्याही परिस्थितीत पाणी पाडायचं या उद्देशानं जिद्दीनं काम केलं, अहोरात्र काम या माणसानं केलं. आणि इलेक्शन फक्त 6 महिना अगोदर आलं लोकसभा आणि आमदार, आणि त्यामुळं थोडं बटन दाबाच्या जवळ राहून गेलं. पुन्हा संतापलट झाली, पुन्हा दुसरी माणसं निवडून आली, पाण्याची वाट बघायला लागली, पाणी मिळेना. काय करायचं? विठ्याला बाबाच्या नेतृत्वाने उपोषणाचा कार्यक्रम घेतला आणि बाबांनी सांगितलं की पाणी कशामुळे पाणी थांबलंय, किरकोळ काम राहिलं होतं, ते काम करायचं म्हटलं तर 4-8 दिवसात सुद्धा होऊ शकतं, मग तुम्ही पाणी का देत नाही, पाणी का देत नाही. आणि मग उपोषणाला बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा फोन आला, उपोषण मागं घेतलं. कधी ताकारीच्या कार्यक्रमांना पाणी म्हटल्यानंतर म्हणजे नेता कसा असावा याचं उदाहरण आहे. दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी होऊन सर्वांना सुखी करण्याचा ध्यास घेणारा कार्यकर्ता नेता रूपाने जेव्हा पुढे येतो त्यावेळी क्रांती घडते. आज हे चित्र जे आपण पाहतोय ते आपल्याला, हे चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय ह्याच्या मागं कोण आहे? सुंदर इमला तयार दिसतोय, बंगला तयार दिसतोय, पण त्याच्या पायातला दगड कोण आहे हे जर आपण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येते की याची गरज आहे की बाबासारख्या नेतृत्वाची अत्यंत महत्त्वाची गरज त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडली. आता ताकारीचं काम संपलं, टेंबू योजनेचं उद्घाटन त्या काळात घेतलं आणि टेंबू योजनेचं उद्घाटन घेतलं त्यावेळी पराजय झालेली मंडळी आमच्या देवराष्ट्रामध्ये मागं हॉलमध्ये
चिंतन शिबिर झालं होतं, चिंतन कार्यक्रम घेतला होता की पराजय कसा झाला, का झाला. आणि ह्यावेळी ज्यावेळी ते पाहिलं त्यावेळी तिथं अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी भाषणं केली की टेंबू योजना म्हणजे गणपती दूध पितो, गणपती दूध पितो अशी अवस्था आहे. याचा अर्थ ही योजना होणार नाही, हे सगळं भ्रमित आहे. अफवा पसरवायचं काम उत्तम प्रकारे झालं. पण मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब इथं आले. संपतरावांना आणि बाबांच्या विचारात टाटा इथं टेंबू योजनेचं उद्घाटन झालं. आज हे सगळी कडेगाव रस्ता धरून इकडची माणसं जी आहेत, मला वाटतं त्यांच्या घाटाखालची माणसं, आता घाटाखाली मी डायरेक्टर असल्यामुळे सारखं जातो. देशमुखांच्या कपेनं मी 99-2005 साली पण संचालक होतो. खाली गेलं की मला हिनवायचं, काय नुसतं साखरेसाठी येते मास्तर, याचा काय फायदा आहे. तिथं लोकांना साखर द्यायची, इथं काय आमचा ऊस येत नाही, काही नाही. आता ज्यावेळी तुमच्या कृपेने मी पुन्हा संचालक म्हणून गेलो तर परवा चर्चा निघाल्यानं सांगितलं की 5 कारखानं खानापूर तालुक्याने कडेगाव तालुका चालवू शकतो आणि उरलेला ऊस सुद्धा 11 कारखाने या परिक्षेत्रातले ऊस भागण्याचा याचं खरं फलित कुणाकडे आहे, याचं खरं श्रेय कुणाकडे आहे, ते देशमुखांच्याकडे आहे. हे आपल्याला विसरून चालणार. ते मोहिनीचं उद्घाटन झालं, चेष्टा केली. आता सुद्धा एखाद्या चुकून जुन्या म्हाताऱ्या माणसाला या भागात नसणाऱ्या त्याला त्या डोंगरावर नेऊन उभा करा आणि हे पाणी आपल्याला वर न्यायचं असं म्हणा, ते म्हणे शक्य आहे का, असं कसं जाऊ शकतं, हे एवढं खालचं पाणी वर कसं येईल. अरे 5 टप्प्यात 6 टप्प्यात दुष्काळी भागाचं सोनं करणारा, ज्याच्या घामाची जाण ठेवणारा आणि त्या घामाचं सुद्धा चीज करणारा, स्वतः घाम गाळल्यानंतर जे फलित मिळतं त्यामध्ये बाबांचा नंबर लागतो, हे आपण विसरता कामा नये. आता माळशिरसपर्यंत पाणी गेलं, नुसतं खानापूरला मिळालं नाही, नुसतं कडेगावला मिळालं नाही, त्या आटपाडीला गेलं, त्याच्या पुढे सांगोल्याला गेलं, आता माळशिरसला पण गेलं. आता तुम्ही भिरोघाटातनं खाली गेला तर सगळ्या ओढे नद्या वाहताना दिसतात. आणि पुण्याही कुणाची कुणीतरी त्याग करावा लागतो. शिवाजी महाराज त्या काळात लढलेच नसते, तुमच्या आमच्या सारख्या माळव्यानी त्याला साथच दिली नसती तर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली नसती. हे आपण कधीच विसरून चालणार नाही. तर ही जे ह्यांनी केलेला त्याग आहे, मुलीला भरपूर मार्ग येते. वडिलांना जमीन घेतली, पाण्यात सगळं उत्पन्न व्यवस्थित केलं की गाडीत तेल भरून गाडी उडवायला काहीच अडचण नाही. पण ज्यानं हे करून ठेवलं की ज्याच्या रक्ताच्या घामावर, ज्याच्या कष्टावर आपण गाडी उडवितो, त्याला कधीच विसरायचं नसतं. हा इतिहास आहे आणि हा इतिहास जपणं आपलं काम आहे. मी फार वेळ घेत नाही, पण पुन्हा एवढीच विनंती करतो की ज्या काळात काहीच नव्हतं त्या काळात जिद्दीनं, मनगटाच्या ताकदीनं आपण यांच्या पाठीमागावर उभा राहिलो आणि लढलो. बाबा जिल्ह्याचे अध्यक्ष झाले भाजपचे, किमया बघा की बाबांनी मुख्यमंत्र्यांना आणि सगळ्यांना दाखवून दिलं की काय घडू शकतं. की जिथं भाजप काहीच नव्हतं, कुठंच काही नव्हतं, कुठं तरी हे सगळे पूर्वी सुद्धा आपले 5 अपक्ष जे आले सांगली जिल्ह्यात, त्या काळात संपतरावांना, राजेंद्रांना, त्याच्यानंतर मधुकर कांबळे, तिकडं सगळे हे सगळे 5 आमदार, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, हे सगळे आमदार आले आणि यांनी एकत्र गट्टा केला आणि मग मुख्यमंत्र्यावर दबाव आणून आपल्याला सगळ्या या गोष्टी मिळाल्या. मुख्यमंत्र्यावर किंवा प्रशासनावर एक वचक असावा लागतो आणि त्या वचकाचा वचक ठेवण्याचा हिशोब जो आहे किंवा धमक जी आहे ते धमक आपल्या नेत्यामध्ये आहे. त्यामुळे इथून सुद्धा अनेक चांगली, आता सगळंच आपलं आहे, तिथलं सरकार आपलं आहे, केंद्रातलं सरकार आपलं आहे, का मागं ते आपल्याला मिळणार आहे. आता फक्त काय, राजाच्या मागे प्रजा लागते, प्रजेच्या बरोबर सैनिक लागतात, म्हणजे सरदार सुद्धा लागतात, मावळे पण लागतात. तुम्ही सरदार आहे, सगळे सैनिक घरात आहे. सरदार की योग्य पद्धतीनं जर आपण काम केलं तर राजाला बळ येतं आणि ह्याचं सगळ्या राज्याचं सुराज्य होतं, स्वराज्य होतं. हा इतिहास आपण जर पुन्हा जागृत ठेवायचा असेल तर उद्याच्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये काही नसताना लढलो, जिंकला. अरे पंचायत समिती खानापूर विटा आपली, कडेगाव आपली, पलूस आपली, ही सगळं म्हणजे सगळ्या पंचायत 2 पंचायत समिती फक्त काँग्रेसकडे होत्या.
फक्त 2. बाकीच्या सगळ्या पंचायत समित्या बाबा असताना सगळ्या पंचायत समितीवर आपला झेंडा होता. आता पंचायत समितीचं इलेक्शन येऊ घातलंय. पहिला कडेगाव तालुक्याची निर्मिती झाली. पहिला सभापती भामदासप्पा कुणाचे आपले. पहिली पंचायत समिती परत झाली. तिथला अमर इनामदार पहिला सभापती कोणता आपला. आता आपल्याकडे मोठी जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी तुम्ही काही नसताना पेलले. आता सगळा इशारा तुमच्या बरोबर आहे. सगळा इनाम तुझे सगळं तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही. फक्त तुमच्यामध्ये जागरूकता पाहिजे किंवा चालण्याची जी धमक पाहिजे ती धमक तुम्ही ठेवा. निश्चित ठेवणार. कारण तुम्ही या देशमुखांच्या मावळ्यात डोंगराईच्या पायथ्याला पण बसलोय. आणि त्याच वेळी संपतरावांना आमदार करताना याच शपथेने आपण जागृत होऊन सगळ्यापर्यंत ब्राह्मणापर्यंत खटावपर्यंत सायकल येऊन गेलेला सैनिक आहे. सायकल येऊन आता सायकलीची गरज नाही. मोटरसायकल आणि 4 चाकी आल्या. आता परमेश्वरानं त्यांनीच दिलेल्या या सगळ्या कर्तव्यावर आपल्याला हे सगळं करता येतंय. पुन्हा एकदा जोमानं लढूया. डोंगराई चरणीच्या प्रार्थना करूया की पुन्हा एकदा या नेत्याच्या खाली पुन्हा या सांगली जिल्ह्यात क्रांती घडवूया. खानापूर कडेगावमध्ये क्रांती घडवूया अपेक्षा व्यक्त करतो. आपण ते निश्चित घडवा अशी भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नवीन कार्यकारिणी कडेगाव आणि पुरुष तालुक्याची तयार झाली आणि आज त्यांच्या सत्काराच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित तुम्ही सर्व आज खऱ्या अर्थानं येणाऱ्या 2 ते 3 महिन्याच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका पोलीस असे 3-4 इलेक्शन आपल्यापुढं मांडलेले आहेत. आणि त्याच्या आधी ज्या काही कार्यकारिणीच्या निवडी झाल्या आणि अतिशय नव्या जोमानात आपल्याला पुढच्या निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे. आणि ते जात असताना या निवडी झाल्या ही अतिशय चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या काळात आपण अतिशय ताकदीनं या निवडणुकींना सामोरं जाणार आहे. पाठीमागच्या ज्या काही 95 सालापासून ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या शिंदे सरांनी तुम्हाला सर्वांना आता सांगितल्यात आणि वारंवार आपल्या कार्यक्रमामध्ये शिंदे सर अतिशय चांगल्या पद्धतीने या गोष्टी आपल्याला जाणीव करून देत असतात. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीशी असताना सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत जर आपण कुठं कमी पडलो तर आपल्याला काळ माफ करणार नाही. आणि येणाऱ्या काळात जनतेला जे काही भोगावं लागणार आहे ते अतिशय म्हणजे निंदनीय असणार आहे. आणि येणाऱ्या काळात आपण नवीन जे काही कार्यकर्ते आपण तयार करतोय आणि नवीन कार्यकारिणी सदस्य ज्यांना आपण संधी देतोय त्यांनी येणाऱ्या काळात अतिशय जोमानं काम करावं आणि येणाऱ्या काळात निवडणुकीत त्यांचा प्रभाव दिसावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. भारत माता की जर आवाज मागणं मोठा येऊ द्या. भारत माता की भारत माता की. आजच्या या कार्यक्रमाचे आपले आदरणीय माजी आमदार आमचे कुटुंबातले बाबा सामान्य व्यासपीठ आणि जमलेले माझे सर्व बंधू भगिनी. खरं तर बाबा आज मला मागच्या 3 वर्षात आपल्या परिवारात आलो. त्यानंतर जे वारंवार जे काही मी पुस्तक पाहिले त्यांना आता जो काय समुदाय मी भेटला एका फोनवरनं किंवा कालच्या रात्री किंवा सकाळी ज्यांना कार्यकर्त्यांना फोन केले त्यांनी लगेच बाबांचा आदेश मानून या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. खरं तर हे जे सगळा परिवार भेटल्यानंतर आम्हाला सुद्धा एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. बंधूंनो, मागची विधानसभा आपण पाहिली. मी पुरुषगावचा रहिवासी आहे. मी एक उद्योजक आहे. आता त्या फळात मी जात नाही आहे. पण तुम्हाला माहीत आहे गेली 40 वर्ष त्या पुरुषमध्ये काँग्रेसचा प्रभाव होता. मी पण त्यातला एक कार्यकर्ता होतो काँग्रेसमधला. मागच्या 3 वर्षात मी जेव्हा आलो तर मला वारंवार पश्चाताप होतो. मला देवाला अगोदर 10 वर्ष का बुद्धी दिली नाही. तर आम्ही ज्यावेळेला बाबांचा आदेश आला की अण्णा आपल्याला एकजुटीने काम करायचं आहे आणि आपल्याला रस्त्यावर उतरून प्रत्येक घराघरात पोहोचायचं आहे.
तुम्हाला मी अभिमानाने सांगतो की ज्या ठिकाणी 3,000 4,000चं लीड मिळायचं काँग्रेस पक्षाला, त्या ठिकाणी 600वर आलं. हे बाबांच्या आदेशामुळं, बाबांच्या नेतृत्वामुळं, बाबांच्या कर्तृत्वामुळं प्रत्येक घरोघरी आम्ही पोहोचलो आणि हा आकडा 3,000 ते 4,000चा तो 600वर आला. विरोधकांच्या मनात धडकी भरली, पलूस गाव तसं आमचं काँग्रेस प्रेमी. पण आज रोजी जर पाहिलं तर बाबाच्या नेतृत्वामुळं आज पलूस गाव हे म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की आम्ही बरोबरीच चाललेलो आहोत. आणि येणारी पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, नगर परिषद, नगरपालिका असू दे, आपण सर्वांनी मिळून जर एक दिलानं काम केलं आणि आपल्या नेत्याला एक पाठबळ दिलं तर राजा कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी गेली 3 वर्ष अनुभवतोय. माझ्यातले 2 अनुभव फक्त या फोन बाबांना आल्यानंतर बरोबर फोन 7:30 9:30 गेला असेल. 11 वाजता बाबा आपल्या फोन्समध्ये आले आणि अण्णा काय घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. देशमुख कुटुंबीय म्हणजे काय असतं मी त्यावेळेला अनुभवलं. त्यावेळेला त्याने ज्या प्रसंग होता त्या माणसाला फोन केला आणि त्याला सांगितलं, पहिला वार म्हटले बाबा देशमुखाच्या पुतळ्या देशमुखच्या छातीवर असेल, नंतर माझ्या कार्यकर्ते असे आपले बाबा आहेत. दुसरा प्रसंग म्हणजे असा की तुमच्या माहितीचा जो आपला एक उद्योग आहे केदार उद्योग म्हणून फाउंड्री आपली, त्या फाउंड्रीमध्ये एक नको ती घटना घडली. एक माणूस म्हणजे त्याला काय कळलं नाही, त्याचं नशीबच तेवढं होतं तर थोडं देवाने त्याला घेऊन जायला ठरवलं होतं आणि त्या दिवशी आपल्या कारखान्यात तो गेला. गेल्यानंतर बाबाने अक्षरशः आम्ही तर मी आणि माझा मुलगा पूर्ण बेचैन होतो. आता काय करायचं, कारण आमच्याच कुटुंबातला ज्यांना आपल्याला ती जमीन दिली त्या तोच माणूस त्याचाच मुलगा त्या आपल्या इथून निघून गेलेला होता. आमच्या म्हणजे माझा 43 वर्षाच्या कारखान्यातल्या अनुभवातून पहिला प्रसंग असा होता की तो प्रसंगात आम्ही सावरू शकत नव्हतो. तर बाबांनी त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कुटुंबाला आधार दिला आणि त्यातून आम्हाला सावरण्याची संधी दिली आणि वेळोवेळी जिथं लागत तिथं मदत केली. असे हे बाबा आपल्याला खरंच आपण भाग्यवान आहोत सर्व कार्यकर्ते. तर ह्या बाबाच्या पाठीशी आपण सर्व उभा राहूया, त्यांना अधिक बळ देऊया. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आतापर्यंत सगळं कारकीर्द आणि त्यांची कामाची धमक, राज्याच्या देशाच्या नेतृत्वाजवळ पोचण्याची क्षमता, हे सगळं बघितलं की वाटतं बाबा काही करू शकतात. आणि या गडेतून आव्हानं तालुक्याचं नेतृत्व करण्याचा मान पूर्वीपासूनच मिळवला. पैलवानी क्षेत्रामध्ये तसंच पैलवानी क्षेत्रामध्ये तसंच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा या गावाचा लौकिक मोठा आहे. आणि मग त्यांनी त्या पद्धतीनं देशातील राज्यातील नेत्याशी सगळे संबंध जोडून आपल्या गावाचा आपल्या भागाचा कशा पद्धतीने विकास होईल हा दृष्टिकोन ठेवला. ज्या वेळेला साखर कारखाना उभारणीचं काम सुरू होतं तेव्हा लोकांच्या मध्ये कल्पना होती किंवा लोकांना वाटत होतं तर हे एवढा मोठा कारखाना बाबा कसा उभा करणार, त्याच्याजवळ काय आहे. पण संपतराव अण्णांना सुद्धा त्यावेळेला वाटत होतं की बाबा हे आपण एवढं मोठं काम हातात धरलंय, राज्याच्या देशाच्या दृष्टीने आपल्याला कितपत ते होईल. परंतु बाबांनी ते स्वतःच्या क्षमतेवर करून दाखवलं आणि साखर कारखान्यात निर्माण केला. त्याच पद्धतीनं एवढे मोठे बलाढ्य शत्रू असताना सुद्धा त्यांच्याशी 2 हात करून त्यांना हरवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न झाला आणि तो यशस्वी झाला. अशा पद्धतीचे एक कर्तृत्ववान आणि लोकांना हवे असणारे पितृ बाबा हे आपल्याला काय करतील आणि कुठल्या स्टेजला जातील त्याची कल्पना आहे. आता या परिसरामध्ये
शेती विभागाकडे लक्ष देऊन काम करणारे शेतकरी सगळे व्यवसायी समृद्धीच्या मार्गावर घेऊन ठेवलंय. आता बाबा हे कुटुंब जे आहे हे कुटुंब या विभागाचं नेतृत्व करणारं कुटुंब आहे. तर माझ्याकडून फक्त मी एवढंच सांगेन की या गावाचा पूर्व इतिहास लक्षात घेऊन भविष्यकाळात सुद्धा नेतृत्व करण्याची क्षमता, ताकद आणि लोकांच्या इच्छेतून नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहिलो आहे आणि राहू अशा पद्धतीची ग्वाही देऊ मी माझं